आज आपण भारत आणि इराण हे देश एकमेकांना कोणत्या वस्तू आयात व निर्यात करतात याविषयी माहिती घेणार आहोत। भारत आणि इराण यांच्यामधील व्यापार प्रामुख्याने कृषी उत्पादने, रसायने व पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित आहेत। भारत आणि इराण हे दीर्घकाळाचे व्यापारी भागीदार आहेत। ताज्या आकडेवारीनुसार दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे 1.68 अब्ज US डॉलर्स इतका आहे। यात भारताची निर्यात 1.24 अब्ज डॉलर्स व इराणकडून भारताची आयात 0.44 अब्ज डॉलर्स इतकी आहे। भारत इराणला काय निर्यात करतो? भारत हा इराणसाठी प्रामुख्याने कृषी उत्पादने व औषधांचा मोठा पुरवठादार आहे। भारत इराणला तांदूळ, विशेषतः बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो। एकूण निर्यातीमधील 50% जास्त हिस्सा केवळ तांदळाचा आहे। भारत इराणला चहा व कॉफीची निर्यात करतो। इराण हा भारतीय चहाचा एक मुख्य ग्राहक आहे। तसेच साखरही मोठ्या प्रमाणात निर्यात होते। भाजीपाला जसे की कांदा, टोमॅटो व हिरवी मिरची, मसाले जसे हळद, जिरे व मिरे, केळी, द्राक्षे व आंबा यांसारखी फळे, तसेच पशुखाद्यासाठी सोयाबीन पेंड व तेलबियाही भारतातून निर्यात होतात। रेड्याचे मांस व काही डाळींचीही निर्यात होते। मानवतावादी कारणास्तव औषधांच्या व्यापारावर निर्बंध कमी असल्यामुळे भारत जेनेरिक औषधे, लसी, औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, रक्ताचे घटक व वैद्यकीय उपकरणे मोठ्या प्रमाणात इराणला पुरवतो। याशिवाय औद्योगिक यंत्रे, बॉयलर, टर्बाइन, डिझेल इंजिन, विद्युत उपकरणे, पंप, वाहनांचे सुटे भाग, मशीन टूल्स, कृत्रिम धागे, कागद, पोलाद, स्टीलची उत्पादने व इतर धातूंच्या वस्तू आणि विविध औद्योगिक कामांसाठी लागणारी सेंद्रिय रसायने भारतातून इराणला निर्यात होतात। भारत इराणकडून काय आयात करतो? एकेकाळी इराण हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार होता। 2019 पर्यंत भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत होता। पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद झाली आहे। तरीही भारत इराणकडून इतर बऱ्याच गोष्टी आयात करतो। पेट्रोकेमिकल्स व रसायने, भारत इराणकडून मिथेनॉल आयात करतो। एकूण आयातीमधील सर्वात मोठा हिस्सा मिथेनॉलचा आहे। याचा वापर प्लास्टिक, पेंट व औषध उद्योगात होतो। रस्ते बनवण्यासाठी लागणारे पेट्रोलियम बिटुमेन अर्थात डांबर इराणकडून आयात होते। LPG व प्रोपेन गॅसचा काही हिस्सा अजूनही इराणमधून येतो। अमोनिया व युरियासारखी खते, रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारा कॉस्टिक सोडा व औद्योगिक क्षेत्रांसाठी लागणारी विविध रसायने तिथून आयात केली जातात। सुकामेवा, विशेषतः पिस्ता, बदाम, अक्रोड, खजूर व इतर काही नट्स, इराणी सफरचंद व किवीसारखी ताजी फळे, तसेच केशरही तिथून आयात केले जाते। तसेच विविध काचेच्या वस्तू, बांधकामासाठी लागणारा कच्चा माल, जिप्सम, काही खनिजे इराणकडून येतात। भारताने इराणच्या चाबहार बंदराच्या विकासासाठी सुमारे 120 दशलक्ष US डॉलर्सची गुंतवणूक केली आहे। पाकिस्तानला वगळून इराण, अफगाणिस्तान आणि मध्य एशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी भारताने या बंदराचा विकास केला आहे। पूर्वीच्या तुलनेत भारत व इराणमधील व्यापार कमी झाला आहे, पण भारत इराणला जितकी निर्यात करतो त्याच्या तुलनेत तिथून कमी आयात करतो। परिणामी व्यापार भारताच्या बाजूने झुकतो। खर्चाच्या तुलनेत इराणकडून जास्त पैसे मिळतात, त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळते। कधीकधी आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे पेमेंटच्या समस्या उद्भवतात। अशा वेळी भारत आणि इराण अनेकदा रुपया रियाल किंवा बार्टर सिस्टम म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू याद्वारे व्यापार सुरू ठेवतात। भारत आणि इराणमधील व्यापार प्रामुख्याने समुद्री मार्गाने होतो। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई, कांडला किंवा मुंद्रा बंदरावरून जहाजे अरबी समुद्र ओलांडून इराणच्या चाबहार बंदर किंवा बंदर अब्बासकडे जातात व जहाजे तिथून भारतीय बंदरावर येतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशा प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।